हम्म, ठीक आहे. स्क्रीनवरती नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या नोट्स आहेत. याला गॉसियन डिस्ट्रीब्युशन पण म्हटलं जातं. ओके. ठीक आहे. बघा आता लक्ष द्या. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? आतापर्यंतचे जे काही तुम्ही प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट केल्या आपण. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये 2 पार्ट येतात. एक बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, दुसरा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि मग पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन वगैरे वगैरे काही पार्ट्स आहेत. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा ऍक्च्युअली जो कोर पार्ट आहे, ज्याला प्रोबॅबिलिटी थोडासा हा हे करून घेते. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय काय येतं? पहिली गोष्ट प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी. पॉसिबल थिंग्स or possibility of something happening something. ओके. सो आपण हे कॅल्क्युलेशन्स करतो, याला कॅल्क्युलेशन्स मध्ये आणतो. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स ऑफ दिस पॉसिबिलिटी. ही पॉसिबिलिटी आपण पी ने दाखवतो, विच इज नोन एज प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ थिंग्स 1 2 3 4 5 नंबर ऑफ थिंग्स. सो इफ देर आर कुठलाही एखादा नंबर ऑफ स्टुडंट्स, इफ देर आर 60 स्टुडंट्स, सो व्हॉट इज possibility of passing? The possibility that 50 students will pass. ओके. आता हे स्टेटमेंट आणि याच्यासोबत एक दुसरं स्टेटमेंट मी तुम्हाला देतो की हाऊ मेनी स्टुडंट्स विल पास. ओके. या ज्या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टी सेम क्वेश्चन्स वाटत असले तरी दीज थिंग्स आर डिफरंट. ठीक आहे. काय डिफरन्स आहे या गोष्टींमध्ये बघा. या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेत, इथे पण तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत, यामध्ये पण दिलेले असतील. यापैकी तुम्हाला विचारलं की 50 काहीतरी एक सर्टन अमाउंट विचारली आहे. 50 स्टुडंट पास होण्याची पॉसिबिलिटी काय आहे? त्यासाठी एक वर्ड यूज केला, पॉसिबिलिटी. व्हॉट इज पॉसिबिलिटी? 50 स्टुडंट विल पास. सो या 50 ची काहीतरी इथे जागा आहे. 50 ला काहीतरी एक वेटेज आहे किंवा 50 एक काहीतरी वर्कआउट करतो, काम करतो या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन काय होता या ठिकाणी तुम्हाला विचारलं, हाऊ मेनी स्टुडंट्स विल पास. आता हाऊ मेनी स्टुडंट विल पास म्हणल्यानंतर याचा आन्सर ऍबस्ट्रॅक्ट पण असू शकतो. तुम्ही सांगू शकता की ऑल स्टुडंट विल पास, तुम्ही सांगू शकता 10 स्टुडंट विल पास. हे डिपेंड कशावरती? तुमच्या अनालिसिस वरती डिपेंड असणार आहे. त्यामध्ये मॅथमॅटिकल टूल यूज केले असतील किंवा मॅथमॅटिकल टूल यूज केलेले नसतील. या ठिकाणी आपण फ्युचर प्रोबॅबिलिटी व्यक्त करत नाही. या ठिकाणी पॉसिबिलिटी
सांगत नाही आहे. म्हणजे सांगतोच असं नाही या ठिकाणी पॉसिबिलिटी. कारण या ठिकाणी तुम्ही असं पण एक्सप्रेस करू शकता. सपोज इंटरनल मार्क्स काहीतरी आहेत. तर 20 मार्क्स इंटरनल आहेत आणि 80 मार्क्स एक्सटर्नल आहेत. आणि कंडिशन युनिव्हर्सिटीची अशी असेल, की इफ यू डिडंट पास दिस इंटरनल एक्झाम, यू कॅनॉट अपिअर टू एक्सटर्नल एक्झाम. मग तुम्ही जर इंटरनल पास झाला असाल तर आणि तरच तुम्ही एक्सटर्नलला क्वालिफाय व्हाल. असं जर असेल तर हाऊ मेनी स्टुडंट विल पास आन्सर कशावरती डिपेंड आहे? इंटरनल किती जण पास होतात त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला अंदाज बांधण्याची गरज नाही. अंदाज कुठे बांधता? तुम्हाला विचारलं तर 60 स्टुडंट क्वालिफाय झाले. त्यातले किती पास होतील किंवा त्यातले 50 पास होण्याचा चान्स काय आहे? ठीक आहे. याला आणखी एक वर्ड आपण देऊ शकतो. दॅट इज चान्स ऑफ हॅपनिंग समथिंग. ठीक आहे. अँड दॅट चान्स इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी. याला एक वर्ड जो आपल्याला आपण दिलेला आहे, दॅट इज प्रोबॅबिलिटी. ओके. सो प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू पॉसिबिलिटी इज इक्वल टू चान्स. ठीक आहे. तर हे एक मॅथेमॅटिकल टूल आहे काही गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी. कुठल्या गोष्टी फाइंड आउट करायच्या तर करायचे सिंपल काही क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. ओके. सो देर आर सर्टन नॉट सर्टन देर आर 3 कॉइन्स. ठीक है. What is possibility that one head will appear? ओके. इथे एक क्वेश्चन अराईज होतो. हा वन हेड म्हणजे तुम्हाला कसला हेड पाहिजे नेमका? या ठिकाणी फक्त वन असेल तर चालेल. ओन्ली वन. ओके. त्या ठिकाणी तुम्ही असं सांगताय की वन अँड सो ऑन. ओके. किंवा मग तुम्ही असं सांगताय की अंटिल वन. सो वन चे 3 मिनिंग निघतात. हे जे 3 मिनिंग आहेत, हे 3 मिनिंग काय सांगतात बघूयात आपण. ओके. ओन्ली वन म्हणल्यानंतर एक्झॅक्टली वन. वन अँड सो ऑन म्हणल्यानंतर 1, 2, 3 डॉट, 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 डॉट. ठीक आहे. जे सो ऑन कुठपर्यंत असेल तिथपर्यंत. आता किती कॉइन्स आहेत? तर 3 कॉइन्स आहेत. किती असू शकतात? 3 असू शकतात हेड. एकत्रित 3 हेड तुम्हाला मिळू शकतात. 3 कॉइन्स आहेत म्हणल्यानंतर 3 हेड्स म्हणजे 1, 2 अँड 3. अंटिल 1 म्हणल्यानंतर काय असणार आहे? तर अंटिल 1 म्हणल्यानंतर 0 असतील. असं पण असू शकतं ना, की काहीच हेड्स असणार नाही. ओके. आणि त्याच्यानंतर 1. अप टू 1 आहे. अंटिल 1 म्हणजे काय? अप टू 1. सो हे जे हे वर्ड्समध्ये मांडायचं असेल, जसं हे मांडलं, की एक्झॅक्टली 1. तर या ठिकाणी काय असणार आहे? 1 अँड सो ऑन. 1 पण काय म्हणूया? मला माहिती असलेल्या लँग्वेजमध्ये याला मांडूया. ॲट लीस्ट 1. 1 अँड सो ऑन. 1, 1च्या नंतरचे. आणि या ठिकाणी काय असणार आहे? दिस इज ॲट मोस्ट 1. सो हे आहे ॲट लीस्ट, ॲट मोस्ट, एक्झॅक्टली. ठीक आहे. बाकीचे 2 कलर दिसत नसतील. ठीक आहे. तर या ठिकाणी ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या 3 ज्या गोष्टी आहेत, त्या 3 गोष्टी खूप इम्पोर्टंट आहेत. एक एक्झॅक्टली, दुसरा ॲट लीस्ट किंवा या तिघांचा आपण सिक्वेन्स वेगळ्या प्रकारे लावूया. सो लेट्स फर्स्ट ॲट लीस्ट, देन एक्झॅक्टली, ॲट मोस्ट. ठीक आहे. यामध्ये कसं होतं बघा. जी कुठली गोष्ट आपण ॲट लीस्ट, एक्झॅक्टली, ॲट मोस्ट ही इमॅजिन करतोय, ती कुठली गोष्ट आहे त्याच्यावर तुम्ही नंतर येतो. पण आधी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ॲट लीस्ट, एक्झॅक्टली आणि ॲट मोस्ट त्याचं मीनिंग काय आहे? तर ॲट लीस्ट म्हणल्यानंतर तुमची जी गोष्ट आहे अवर आउटकम. ठीक आहे. ॲट लीस्ट अवर आउटकम प्लस मोर दॅन अवर आउटकम. ओके. त्याच्यानंतर एक्झॅक्टली म्हणल्यानंतर
इक्वल्स टू our outcome. आणि त्यानंतर ॲटमोस्ट म्हणल्यानंतर our outcome प्लस लेस दॅन our outcome. हे जे काही our outcome लिहिलेलं आहे आपण त्याचा ऍक्च्युअल मिनिंग काय तो बघा. ऍटलिस्ट म्हणल्यानंतर काय असणार आहे तर ह्या गोष्टी आधी कशाशी असोसिएट होतात ते आधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल. या गोष्टी कशाशी असोसिएट होतात हे या कुठल्या गोष्टी सांगतोय आपण. ऍटलिस्ट काय, एक्झॅक्टली काय, ऍटमोस्ट काय. तर ऍटलिस्ट, एक्झॅक्टली, ऍटमोस्ट हे जे काही आपण बोलतोय हे विचारलेल्या पॉसिबिलिटी बद्दल बोलतोय, नंबर ऑफ गोष्टींबद्दल बोलतोय. ओके. सो नंबर ऑफ पॉसिबल थिंग्स किंवा नंबर ऑफ आउटकम्स किती पाहिजेत, और त्याला आणखी एक सिंपल वर्ड दिलेला आहे, नंबर ऑफ सक्सेसेस. ओके. सो these things are associated with number of successes denoted by, आता आपण आर ने दाखवतोय, हा एक्स ने पण दाखवता येतो. ठीक आहे. डिनोटेड बाय आर, स्मॉल आर ने आपण शो करतोय ही गोष्ट. ओके. सो मग ऍटलिस्ट म्हणल्यानंतर काय, ऍटलिस्ट किती पैकी, ऍटलिस्ट आउट ऑफ एन थिंग्स. आपल्याकडे थिंग्स किती असणार आहेत, एन थिंग्स. आपल्याकडे थिंग्स किती असणार आहेत, एन थिंग्स. सो हे सेंटेन्स कसं क्राफ्ट होतं, आर ऍटलिस्ट आर out of n. Okay. Example, suppose n is equal to 6 coins and r is equal to 2 heads. So at least 2, याचा अर्थ काय माहिती का, r is at least two. ओके. याचा पुढचा अर्थ झाला r is equal to 2 and more than 2 until, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कुठपर्यंत, टोटल नंबर ऑफ थिंग्स किती आहेत, until n म्हणले आपण. ओके. r at least 2 म्हणजे काय, r is equal to 2 and more than 2 until n is equal to 6. ठीक आहे. म्हणजे काय काय असतील गोष्टी, तर r is equal to 2 plus r is equal to 3 plus r is equal to 4 plus r is equal to 5 plus r is equal to 6. सो ऍटलीस्टचा मिनिंग हा आहे. मग आपण काढतो काय याच्यामध्ये, व्हॉट डू वी नीड टू फाइंड इन दिस होल थिंग. ठीक आहे. या आर घेऊन आपण करतो काय, ट्राय टू गेट प्रोबॅबिलिटी for this R. Okay, that is probability of at least 2 heads out of 6. 6 काय आहे त्याच्याकडे आपले 6 पॉइंट्स. आउट ऑफ म्हणण्यापेक्षा इन टॉस ऑफ 6 पॉइंट हेड्स इन टॉस ऑफ 6 कॉइन्स. ठीक आहे. सो या ठिकाणी काय काय झालं बघा, n इज इक्वल टू 6. आपल्याला सक्सेस काय आहे, गेटिंग हेड विथ सक्सेस. ओके. सो सक्सेस पण दिलेलं आहे तुम्हाला, किती 2 हेड्स पाहिजे. सो r इज इक्वल टू 2. ठीक आहे.
त्याच्यानंतर म्हणलं आपल्याला काय सांगितलं, ऍटलीस्ट 2 म्हणलेलं आहे. ओके. सो ऍटलीस्ट 2 कसा असणार आहे? आर इज इक्वल टू 2 म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूयात, आर ऍटलीस्ट 2 इज आर इज इक्वल टू, इथे सांगितलं ऍटलीस्ट 2 म्हणल्यानंतर 2, 3, 4, 5, 6 अप टू किती, 6 पर्यंत. ओके. सो काय असणार आहे अप टू 6? याला आपण वर्ड मध्ये मांडताना ह्या 3 ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा आता. ऍटलीस्ट, एक्झॅक्टली अँड ऍट मोस्ट. ओके. सो या ठिकाणी ज्या व्हॅल्यू आहेत ह्या 2, 3, 4 वगैरे आरच्या व्हॅल्यू असतील, आपण सांगूयात की आपला रॅन्डम व्हेरिएबल तेवढे नंबर ऑफ सक्सेसेस देतोय. तर या ठिकाणी कसं असणार आहे, ऍटलीस्ट म्हणल्यानंतर एक्स इज आर, तुम्हाला आर घ्यायचं असेल, तुमच्या डोक्यामध्ये आर आहे, मी आरच घेतो. आर ऍटलीस्ट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, या ठिकाणी जो काही नंबर दिलेला आहे, लेट दॅट नंबर बी ए. ओके. आपण असं म्हणूयात आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ए. ठीक आहे. नंतर एक्झॅक्टली आर इज इक्वल टू ए. ऍट मोस्ट म्हणल्यानंतर आर स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू ए. ओके. ऍटलीस्ट आणि ऍटमोस्ट मध्ये इक्वल्स टू साइन येतं. ठीक आहे. मिनिमम, मॅक्झिमम और मोर दॅन, लेस दॅन ह्याच्यामध्ये येत नाही. मोर दॅन, लेस दॅन मध्ये हे सायन्स येत नाही. इथे हे महत्वाचे सायन्स टू. ठीक आहे. हे मॅथमॅटिकल त्याचं मिनिंग आहे, पॅरलल मॅथमॅटिकल मिनिंग. सो काय असणार आहे या ठिकाणी, आर ऍटलीस्ट 2 म्हणल्यानंतर आर ऍटलीस्ट 2 या पद्धतीने असेल. ओके. तो आपल्याला प्रोबॅबिलिटी कशाची फाइंड आउट करायची आहे याची. हिअर वी नीड टू, आता इथे आपण लिहूयात हिअर काय फाइंड आउट करायचं. हिअर वी नीड टू फाइंड p of r smaller than or equal to 2. That is probability of at least 2 heads. Okay. That is probability of at least r at least 2 hours असं म्हणूया. ओके. सो 2 heads. मग आपण काय यूज करतो, ही गोष्ट समजली तर आपण कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मग आपण बाकी पुढे नॉर्मल आहे, आपण सांगतो बाय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ओके. एन इज इक्वल टू किती आहे इथं, 6. आर किती दिलेला आपल्याला, आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. मग आपण सांगतो की हिअर एक्स इज बायनॉमियल ओव्हर एन कॉमा पी. आपल्याला पी पाहिजे, पी इज गेटिंग सक्सेस. सो इथे गेटिंग हेड इज अ सक्सेस. एका कॉइन साठी 1/2 असणार आहे. ही गोष्ट आपण आधीच काढून ठेवतो. पी 1/2 असेल तर क्यू इज इक्वल टू काय असेल, 1. प्रॉब्लेम मध्ये या सगळ्या गोष्टी आपण करतो. बाय बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपल्याकडे फॉर्म्युला आहे, पी ऑफ एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू. सो आता या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे, एन सी आर इंटू पी रेस टू आर इंटू क्यू. फाइंड आउट करायचं, पी ऑफ आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 इज इक्वल टू. हे काय काय असणार आहे बघा. तर इथं आणखी एक कन्व्हर्जन आहे यामध्ये. ठीक आहे. मी इथं शेजारी दाखवतो हे कन्व्हर्जन कशा पद्धतीने असेल, कधी वापरायचं हे पण महत्वाचं आहे. हे कन्व्हर्जन यूज कधी करायचं किंवा ते, आता या ठिकाणी कन्व्हर्जन म्हणूयात फ्रॉम टोटल प्रोबॅबिलिटी. ओके. आता या पर्टिक्युलर केसमध्ये इथे काय विचारलंय, ऍटलीस्ट 2. ऍटलीस्ट 2 म्हणल्यानंतर तुम्हाला किती बेरजा करायच्या आहेत, एवढ्या एवढ्या गोष्टी ऍड करायच्या आहेत. एवढ्या वेळा हा फॉर्म्युला अप्लाय करणं हे पॉसिबल नाही आहे. तेवढ्या टाइम्स फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. पी ऑफ आर ऍटलीस्ट 2 म्हणजे काय झालं, प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 2 झाली, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 3, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 4, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 5, प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 6. पण बघा हे अप टू 6 आहेत. ओके. सो 1, 2, 3, 4, 5 टाइम्स आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल, विच इज नॉट प्रॅक्टिकल थिंग. ओके. पण टोटल प्रोबॅबिलिटी जी असते, वी नो टोटल प्रोबॅबिलिटी ही प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस झाली. प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर पण असणार आहे. टोटल प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस हे सगळं होतं. ओके. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस टोटल प्रोबॅबिलिटी म्हणजे 1. प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर कोण कोण आहे त्याच्यात, 6, 5, 4, 3, 2. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू 0. या ज्या दोन गोष्टी राहतात दॅट इज फेल्युअर, आणि फेल्युअर आणि सक्सेस म्हणून काय होतं, 1. म्हणजे ह्या दोन गोष्टी जर आपण याच्यामध्ये ऍड केल्या तर काय मिळेल, आन्सर 1.
मग आपल्याला फाइंड आउट करायचं वी नीड टू फाइंड दिस थिंग. ओके, आपण काय करूयात, हा सगळा ग्रुप जो आहे हा ग्रुप उचलू आणि याला ट्रान्सफर करू. देअरफॉर 1 मायनस probability of r is equal to 1 plus probability of r is equal to 0. Okay, is equal to शिल्लक काय रहता probability of success, that is okay probability of success is equal to 1 minus probability of r is equal to 1 plus probability of r is equal to 0. आता याला थोडंसं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये आणतो. probability of success कोण आहे, हिटली. Therefore p of r at least 2 is equal to 1 minus हे जे काय आहे p of r is equal to 1, p of r is equal to 0 म्हणजे काय, 2 पेक्षा लहान आहेत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ r स्मॉलर दॅन 2. ओके, याच्याने आपल्याला आन्सर मिळतं. मग तुम्हाला ज्यावेळेस विचारलंय हे इथली कुठलीही गोष्ट मधली करण्याची गरज नाही या गोष्टी. ओके, ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन आहे, मी आणखी एकदा इथे सॉल्व्ह करतो. गिवन आपल्याला काय दिलंय n इज इक्वल टू 6, आणखी काय दिलंय ऍटलिस्ट heads, so h is success. Therefore probability of success for one coin is half. P plus Q is equal to 1. Therefore Q is equal to also half. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या. आता आपल्याला विचारलं की ऍटलिस्ट 2 हेड्स. ऍटलिस्ट 2 हेड्स साठी कसं काय कॅल्क्युलेट करणार. सो देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ r ऍटलिस्ट 2 इज इक्वल टू 1 मायनस, खूप सिंपल आहे, खूप म्हणजे खूप सिंपल आहे. जेव्हा कन्व्हर्जन करायचं आहे तेव्हा ऍटलिस्ट असेल तर कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं, 1 मायनस. ओके, या ठिकाणी काय करणार आपण, मधला जो सिम्बॉल आहे त्याचा उलटा सिम्बॉल घ्यायचा, प्रोबॅबिलिटी ऑफ. ठीक आहे, आर. ओके, आर ऍज इट इज, ए ऍज इट इज, ह्याच्या अपोजिट सिम्बॉल. इथे इक्वल टू साईन होतं, इथे इक्वल टू साईन नाहीये. ठीक आहे, हा सिम्बॉल यूज करणार. ज्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने आहे की ऍटमोस्ट आहे, सो 1 मायनस पी ऑफ आर, या ठिकाणी याच्या अपोजिट सिम्बॉल ग्रेटर दॅन ए. हे कधी करायचं, ज्यावेळेस तुमच्याकडे नंबर ऑफ कॅल्क्युलेशन्स खूप सारे करावं लागत असतील. म्हणजे तुमचा n किती आहे, 6. या ठिकाणी तुम्हाला ऍटमोस्ट, बघा आता इथं तुम्हाला ऍटमोस्ट 2 म्हणलं. ऍटमोस्ट 2 म्हणल्यानंतर काय काय झाले, 0 आणि 1. आणि ऍटमोस्ट 2 आहे म्हणजे 2 पण येणार त्या, 0 1 2. या 3 प्रोबॅबिलिटीज काढणं पॉसिबल आहे, इझी आहे, कम्पेअरिंग टू दिस सो मच प्रोबॅबिलिटीज. सो ऍटमोस्ट 2 असेल तर शुअरली वी कॅन गो विथ अवर रेग्युलर पॅटर्न. म्हणजे 1 मायनस वगैरे करण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट पी ऑफ आर ऍटमोस्ट 2 एवढं काढलं तरी पण इनफ आहे. पण जर समजा तुम्हाला म्हणलं ऍटमोस्ट 5 म्हणलंय, सो पी ऑफ आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5. म्हणजे काय काय झाले, आर हा, सॉरी, ऍटमोस्ट म्हणल्यानंतर सिम्बॉल वेगळा आला, ऍटमोस्ट. ओके, सो 5 म्हणल्यानंतर काय काय झालं, अप टू 5. अप टू 5 कुठले कुठले, 0 आला, 1 आला, 2 आला, 3 आला, 4 आला आणि 5 आला. 6 झाल्या. 6 प्रोबॅबिलिटी काढणं शक्य नाहीये. मग याला कसं करू शकतो आपण, पी ऑफ आर ऍटमोस्ट 5 इज इक्वल टू 1 मायनस पी ऍज इट इज, आर ऍज इट इज, 5 ऍज इट इज. सिम्बॉल चेंज करायचा, हा सिम्बॉल घ्यायचा. म्हणजे काय झालं, पी ऑफ काय काय आहे, आर ग्रेटर दॅन 5. कोण कोण आहे ग्रेटर दॅन 5 म्हणजे, तर 5 तर धरायचंच नाही, फक्त एक धरायचं आहे, आर इज इक्वल टू 6. सो हे सोपं कधी होतं, ज्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी काढायच्या आहेत, तेव्हा तुम्ही टोटल प्रोबॅबिलिटी मधून ती गोष्ट काय करणार, मायनस करा. ठीक आहे, जोपर्यंत सगळ्या खूप साऱ्या प्रोबॅबिलिटी काढायच्या. नाही तर ह्या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये एन किती आहे, 6 आहे. तुम्हाला विचारलं ऍटलिस्ट 2, ऍटलिस्ट 2 म्हणजे 2 3 4 5 6 झाले. मग आपण काय करतोय, प्रोबॅबिलिटी ऑफ आर ऍटलिस्ट 2 इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ आर स्मॉलर देन 2, ग्रेटर देन ऑर इक्वल टू, मग 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ, आता इथं काय काय आहे, आर स्मॉलर दॅन 2 म्हणजे आर इज इक्वल टू 2 नाही घ्यायचं, 1 घेणार, प्लस पी ऑफ आर इज इक्वल टू 0. या दोन गोष्टी कॅल्क्युलेट केल्या यू विल गेट युअर आन्सर. म्हणजे हा फॉर्म्युला जो होता आपला इथला फॉर्म्युला बायनोमियलचा, किती वेळा वापरायचा, फक्त 2 वेळा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट ऍटलिस्ट, ऍटमोस्ट अँड एक्झॅक्ट. ठीक आहे, आता त्यानंतर आपण येऊयात नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वरती. ओके, सो दिस वॉज अबाउट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर, सॉरी, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन नाही, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन.
त्यानंतर आहे पॉइसन्स आणि त्यानंतर आहे नॉर्मल. पॉइसन्स डिस्ट्रिब्युशन मध्ये काय, पॉइसन्स डिस्ट्रिब्युशन मध्ये आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तुम्हाला त्या ठिकाणी मीन दिला जातो. ओके, सो पॉइसन्स डिस्ट्रीब्यूशन साठी पॉइसन्स डिस्ट्रीब्यूशनचा फॉर्म्युला यूज करणार, मीन यूज करणार. मीन दिला नसेल तर त्या ठिकाणी पॉइसनचा एक क्वेश्चन आधी डिस्कस करतो मी. ओके, एक क्वेश्चन पॉइसनचा ग्रुप वरती पाठवलेला आहे. फिट अ पॉइसन्स डिस्ट्रीब्यूशन मॉडेल. ओके, म्हणजे काय करायचं माहिती का, इथं फक्त साचा बनवायचा, बाकी काय करायचं नाही. पॉइसन डिस्ट्रीब्युशन मॉडेल फिट करा म्हणलेलं त्यांनी. ओके, सो और फिट अ पॉइसन डिस्ट्रीब्युशन एवढंच येतं. या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी दिल्या जातात, एक एक्स आणि एक्स आय एफ आय, किंवा डायरेक्ट लिहिलं जातं एक्स आय एफ आय किंवा देतात, किंवा एक्स वाय देतात. ओके, सो एक क्वेश्चन आहे 28, 30, 12, 40, 30, 50, 10, 60, 6, 74. ओके, आता हे मागच्या सेमिस्टरला पाहिलं होतं तुम्ही. ठीक आहे, बघा पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय फॉर्म्युला पॉइसनचा, सवय लावून ठेवा. आन्सर लिहिताना पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला काय आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा, पी ऑफ एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. सो वी नीड आर अँड वी नीड एम. तुम्हाला आन्सर फाइंड आउट करा म्हणलेलं नाही, तुम्हाला कुठलीही प्रोबॅबिलिटी विचारली नाही, तुम्हाला फक्त एवढंच विचारलं फिट अ पॉइसन डिस्ट्रीब्युशन मॉडेल. ओके, और फिट अ पॉइसन डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, हा 4 मार्कला सुद्धा येऊ शकतो क्वेश्चन. ठीक आहे, पॉइसन डिस्ट्रीब्युशन फिट करा म्हणल्यानंतर फक्त या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायचे आहेत. यातली कुठली व्हॅल्यू तुमच्याकडे असणार आहे, तर हा जो काही चार्ट दिलाय, या चार्ट जो प्रोव्हाइड केलाय, या चार्ट मधून आपल्याला मीन मिळतो, आपल्याला मीन लागतो. ओके, सो हा चार्ट मी आता उभा लिहितोय. एक्स आय आठवत असेल तर बघा, एफ आय, एक्स आयची व्हॅल्यू काय, 20, 30, 40, 50, 60 अँड 70. ओके, याचा मीन काढा की, एक मिनिटात झालं, कोणीतरी आलंय, मीन काढा त्याची. हॅलो, कनेक्टेड आहात ना? हॅलो, सर ओके. तर एफ आय ची व्हॅल्यू, एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सी, काय म्हणजे स्कोअर. आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 8, 12, 30, 10, 6 अँड 4. तर लक्षात घ्या, आपण हा चार्ट करत होतो, तुम्हाला आठवत असेल तर. पुढचा कॉलम होता एक्स आय एफ आय. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन वाय, तर 20 हे ऑब्झर्वेशन आहे, 8 टाइम्स आलेलं ऑब्झर्वेशन आहे. 20 किती टाइम्स आलाय, 8 टाइम्स आलाय. आपण मीन काय करतो, सगळ्यांची ऍडिशन करतो. ठीक आहे, ऍडिशन ऑफ ऑल ऑब्झर्वेशन. हा 20 किती टाइम्स आलेला, 8 टाइम्स. सो 20 ची किती टाइम ऍडिशन करणार, 8 टाइम्स. सो इन्स्टेड ऑफ ऍडिंग 20 8 टाइम्स, आपण काय करतो, 20 इंटू 8 म्हणजे एक्स आय एफ आय ची व्हॅल्यू काढतो. ओके, त्या ठिकाणी किती असणार आहे, 8 टू 60, 160, 360, 120, 500, 360, ओके, 280.
ठीक आहे. मग आपण खाली जिथे जिथे एफ आय असतं तिथे तिथे समेशन असतं. इथे समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू हा तुमचा एन असणार आहे. समेशन ऑफ एफ आय म्हणजे एन. व्हॉट इज समेशन ऑफ एफ आय? यांची ऍडिशन किती येते? एफ आय ची ऍडिशन कोणी केली आहे का? 40 66 470 बरोबर. This is 70. त्यानंतर समेशन ऑफ एक्स आय एफ आय 0 झोपला काय सगळं. So summation of XIFI, summation of XIFI 2860. Okay. So here mean is equal to x bar. आपल्याकडे फॉर्म्युला आहे x bar is equal to summation of XIFI upon summation of FI that is n. Therefore x bar is equal to या ठिकाणी काय असणार आहे 2860 upon 70. ठीक आहे. आन्सर किती येतं बघायचं. ऑलमोस्ट 41 च्या आसपास आन्सर येईल. ओके. सो 0.8 ठीक आहे. दिस इज अवर एक्स मीन सॉरी एक्स बार. आपल्याकडे फॉर्म्युला आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा. नाउ बाय पॉइसन डिस्ट्रीब्युशन और नाउ पॉइसन डिस्ट्रीब्यूशन इज known. Now Poisson distribution is P of x is equal to R is equal to e raised to minus m into m raised to R upon R factorial. Therefore, P of x is equal to R is equal to, we don't know R. R to देखील मग आपण आन्सर काढणार. So e raised to minus 40.85 into 40.85 raised to R upon R factorial. This is your answer. पीटर पॉइसन डिस्ट्रीब्युशन म्हणल्यानंतर एवढंच करायचं आहे. म्हणजे त्यानंतर तुम्हाला आर ची व्हॅल्यू दिली तर तुम्ही आन्सर फाइंड आउट करणार. ओके. ठीक आहे. सो नाउ लेट्स मूव टू नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके. बघा आता खाली काही चार्ट्स काढलेले आहेत. ठीक आहे. तर मला वाटतं तुम्हाला स्क्रीनवरती हे चार्ट दिसत असतील. ओके. तर हे जे काही ग्राफ आहेत काय डिनोट करतात? यातला पहिला ग्राफ, फर्स्ट ग्राफ. लेट्स टॉक अबाउट दिस ग्राफ. ठीक आहे. या ठिकाणी मधली जी काही व्हॅल्यू आहे, ओके, इथं मध्ये जे काय आहे दॅट इज अवर मीन. ठीक आहे. मध्ये जी काही गोष्ट आहे इट इज मीन. सो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे त्या डिस्ट्रीब्युशनचं डिस्ट्रीब्युशन जे काय आहे प्रोबॅबिलिटी एका गोष्टीची नाही, खूप साऱ्या गोष्टींची प्रोबॅबिलिटी असते. म्हणजे बघा, आपण आपल्याला प्रोबॅबिलिटी विचारली होती की गेटिंग 2 हेड्स. आता त्या गोष्टीमध्ये फक्त 2 हेडच असू शकतात का? 3 हेड असू शकतात, 4 हेड असू शकतात. त्याच्यामध्ये जे काही पॉसिबल व्हॅल्यूज येतात त्यातल्या प्रत्येक गोष्टीची प्रोबॅबिलिटी असणार आहे. म्हणजे त्या गोष्टीमध्ये जर सपोज एक 10 कॉइन्स आहेत. 10 कॉइन्स आहेत म्हटल्यानंतर 10 टाइम्स हेड पडू शकतात, 10 टाइम्स टेल पडू शकतात, 5 टाइम्स हेड पडू शकतात, 5 टाइम्स टेल पडू शकतात. तुमचा सॅम्पल स्पेस जो आहे, सॅम्पल स्पेस मधली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी येऊ शकते. सॅम्पल स्पेस मध्ये ज्या ज्या काही पॉसिबल आउटकम्स आहेत त्यातले कुठलेही आउटकम्स तुम्ही डिझायर्ड आउटकम म्हणून घेऊ शकता. ते पॉसिबल आउटकम आपण सॅम्पल स्पेसने दाखवतो, येसने दाखवतो. त्याच्यानंतर डिझायर्ड आउटकम जे आहेत, जे आपल्याला पाहिजेत आउटकम, ते आपण ए ने दाखवतो. ठीक आहे. ती बेसिक प्रोबॅबिलिटी झाली. हा पार्ट तुम्हाला कट केलेला आहे. हा पार्ट नव्हता बेसिक प्रोबॅबिलिटीचा. पण मग आपण जे फाइंड आउट करतो ते काय फाइंड आउट करतो? या सगळ्या प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन. म्हणजे जर 3 कॉइन्स असतील किंवा जर समजा 10 स्टुडंट आहेत. 10 स्टुडंट मध्ये किती स्टुडंट पास होऊ शकतात? 1 पण होऊ शकतो, 2 पण होऊ शकतो, 3 पण होऊ शकतो. किंवा बॉम्बचा क्वेश्चन आहे. 6 बॉम्ब ड्रॉप केलेले आहेत. 6 बॉम्ब ड्रॉप केलेत म्हणजे किती बॉम्ब टार्गेटवरती हिट होतील? 1 होऊ शकतो, 2 होऊ शकतो, 3, 4, 5, 6. ठीक आहे. मग एका बॉम्बची प्रोबॅबिलिटी प्लस 2 बॉम्बची प्रोबॅबिलिटी प्लस 3 बॉम्बची प्रोबॅबिलिटी प्लस अशा प्रत्येक पॉसिबल ज्या व्हॅल्यू आहेत त्या प्रत्येक पॉसिबल व्हॅल्यूच्या प्रोबॅबिलिटीचं ऍडिशन म्हणजे त्या प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन. ओके. आणि मग टोटल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असते? ती 100%.
ओके. 100% म्हणल्यानंतर काय? जेव्हा तुम्ही एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या अशा सगळ्या गोष्टींची प्रोबॅबिलिटी काढता, टोटल त्याची ॲडिशन जेव्हा करता, इट विल बी 100%. ठीक आहे. आणि मग त्याला आपण काय दाखवतो? 1 म्हणून दाखवतो. सो हे जे काही प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रिब्युशन आहे, प्रोबॅबिलिटी जी काही पसरली आहे, ती कुठपर्यंत पसरलेली आहे? ती 0 टू 100 पर्यंत पसरली. ठीक आहे. स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय ना सर्वांना? स्क्रीनवरती तुम्हाला जो ग्राफ दिसतोय, त्या ग्राफमध्ये हे त्याचं काय म्हणतात त्याला डिस्पर्शन दाखवलेलं आहे. ते जे काही पसरणं आहे त्याला आपण काय म्हणतो? इट इज डिस्पर्शन. येस. Screen is not visible. ओके, ओके. ओके. तर हे जे काही आहे, हा जो काही ग्राफ बनतो, हा ग्राफ म्हणजे बाकी कशाचा बनत नाही, तर ते डिस्पर्शन आहे. त्या प्रोबॅबिलिटीचं डिस्पर्शन आहे. मग नॉर्मल डिस्ट्रिब्युशन आणि बाकी डिस्ट्रिब्युशन मध्ये डिफरन्स काय आहे बघा. नॉर्मल डिस्ट्रिब्युशन मधला जो काही ग्राफ आहे, या पद्धतीने तो बेल शेप ग्राफ असतो. ओके. सो या ग्राफमध्ये ज्या दोन गोष्टी दिसतात तुम्हाला, एक ग्राफ इटसेल्फ, लेट दिस बी एफ ऑफ एक्स. ओके. आणि ही खालची जी लाईन आहे, विच कुड बी रेफरन्स लाईन, एक्स ऍक्सिस, त्याला काय पाहिजे ते तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर मी एक सेंट्रल लाईन काढतो. आता या ग्राफमध्ये ही जी खालची लाईन आहे, लेट दिस लाईन बी एक्स. हा एक्स कोण आहे माहिती का? दिस एक्स इज रॅन्डम व्हेरिएबल. ओके. आता सपोज तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करताय, एक एक काहीतरी आपल्याला सपोज क्वेश्चन दिलाय, इलेक्ट्रिक बल्बचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. किंवा स्टुडंटचा क्वेश्चन आहे. कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. स्टुडंट ऑफ अ क्लास वेअर गिव्हन एन ॲप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे. Their marks were found to be normally distributed with a mean of 60 and standard deviation 5. What is the percentage of students score more than 60 marks? Okay. सो हे त्यांनी कशावरून विचारलं? नॉर्मल डिस्ट्रिब्युशनच्या ग्राफवरून. आता या ग्राफ मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काय, त्या आधी स्टँडर्ड गोष्टी दाखवतो मी. स्टँडर्ड गोष्टी काय काय? ओके. म्हणजे नॉर्मल डिस्ट्रिब्युशन मधल्या गोष्टी. हा जो कम्प्लीट पट्टा आहे, हा 1चा असतो. ओके. यातला जो हाफ आहे, तो हाफ 0.5 आहे. हा हाफ 0.5 आहे. हे 1 म्हणजे काय माहिती का? हा 1, दिस 1 इज नॉट जस्ट डिस्टन्स. हे फक्त डिस्टन्स नाहीये. तर याच्यातला हा जो काही रिजन दिसतो तुम्हाला, हा सगळा रिजन, हा एरिया जो आहे ना, हा एरिया आहे तो 1 म्हणजे. ओके. हा एरिया झाला इथून इथपर्यंतचा. सो आता हा एरिया नॉर्मली जेव्हा डिस्ट्रीब्यूट होतो, तेव्हा हा 1 म्हणून काउंट होतो. पण जर समजा तुम्ही आता आता स्टुडंटचा क्वेश्चन होता, ठीक आहे, की काही क्लासमधल्या काही स्टुडंटनी एक्झाम दिली किंवा एक क्वेश्चन आहे ॲट इन अ टेस्ट ऑफ 2000 इलेक्ट्रिक बल्ब्स. ठीक आहे. किती इलेक्ट्रिक बल्ब्स आहेत आपल्याकडे? 2000. मग आता हा जो काही सगळा एरिया दाखवतो तुम्हाला, हा एरिया हा म्हणजे कोण आहे? तर हे म्हणजे तुमच्या 2000 इलेक्ट्रिक बल्बचा डाटा आहे. ओके. मग हा 2000 इलेक्ट्रिक बल्बचा डाटा असू शकतो. हा एखाद्या कंपनीच्या 2000 करोडचं प्रॉफिट असू शकतं. हा एखाद्या देशाची पॉप्युलेशन असू शकते. ठीक आहे. एखाद्या देशाचा एरिया असू शकतो किंवा एखाद्या एक्झामचे मार्क्स असू शकतात. काहीही असू शकतं आणि तो काय फक्त 2002 किंवा 20 असेल असं नाहीये. एनी रँडम नंबर, कुठलाही रँडम नंबर असू शकतो. वेट असू शकतात. ते वेटचं डिस्ट्रिब्युशन असू शकतं. क्लासमधल्या 50 स्टुडंटच्या वेटचं डिस्ट्रिब्युशन. काहीही डाटा असू शकतो. ठीक आहे. ज्या डाटाचा एकमेकाशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही. मग तो एका ग्राफमध्ये कसा इंटरप्रिट होणार आणि तो एका ग्राफमध्ये कसा स्पष्ट होणार? कारण हा ग्राफ जो आहे, या ग्राफचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर फिक्स्ड आहे. या स्ट्रक्चरमध्ये काही गोष्टी आहेत, की त्यांनी काय सांगितलंय, धिस थिंग इज डिस्ट्रिब्युटेड अलोंग सम ॲक्सिस. हा जो काही मधला ॲक्सिस आहे, या ॲक्सिसच्या अलोंग ही गोष्ट डिस्ट्रिब्यूट झाली आहे. हा ॲक्सिस कोण आहे माहिती आहे का? हा ॲक्सिस म्हणजे मीन, म्हणजेच तुमचा मीन. दिस डिस्ट्रिब्युशन इज अलोंग मीन. ओके. डाटा डिस्पर्स झालाय, पसरलाय तो डाटा, बट अलोंग मीन. आता हा डाटा जेव्हा मीनच्या अराउंड पसरतो, तेव्हा मीन पासून तो समव्हॉट डिस्टन्स वरती असणार आहे. म्हणजे इथला जो पॉइंट आहे, इट इज अवे फ्रॉम मीन. इथला जो पॉइंट आहे, दिस इज अवे फ्रॉम मीन. इथला जो पॉइंट आहे, दिस इज नियरर टू मीन.
ओके, इथला जो पॉइंट आहे दिस इज अगेन अवे फ्रॉम मीन. सो हे सगळे पॉइंट जे मीन पासून दूर आहेत, मीन पासून दूरच्या अंतरावरती आहेत, त्यांचं नेमकं अंतर किती आहे. ठीक आहे, त्यांचं काहीतरी कंपॅरेटिव्ह रिलेशन असणार आहे. म्हणजे हा सपोज पी पॉइंट आहे आणि हा क्यू पॉइंट आहे. सो पी नियर आहे का क्यू नियर आहे. आपल्याला कळतं की पी इज नियरर पॉइंट. ठीक आहे, हा जवळचा नातेवाईक आहे त्याचा, क्यू हा लांबचा नातेवाईक आहे. मग हे पी आणि क्यू चं जे काही डिस्टन्स आहे म्यू पासूनचं, ते डिस्टन्स इंडिकेट करण्यासाठी काहीतरी पॅरामीटर पाहिजे. एक ठराविक पॅरामीटर पाहिजे असा, की जो सर्वांसाठी युनिक असेल. ठीक आहे. म्हणजे मग आपण जसं आपल्या रिलेशनमध्ये सांगतो, की फर्स्ट कझिन, सेकंड कझिन, थर्ड कझिन अशा पद्धतीने जसं सांगतो, सेम पद्धतीने इथं असणार आहे, की हा जो काही डाटा आहे, तो कसा पसरतो. तर इफ इट इज म्यू, हा डाटा पसरताना म्यू प्लस 1, म्यू प्लस 2, म्यू प्लस 3. पाठीमागं पसरताना म्यू मायनस 1, म्यू मायनस 2 आणि म्यू मायनस 3 अशा पद्धतीने पसरतो. आता हे जे काही 1, 2, 3 आहेत दोन्हीकडे पसरलेले, ह्या 1, 2, 3 ला काहीतरी स्टँडर्डाइज केलं जातं. कसं स्टँडर्डाइज केलं जातं? तर these 1, 2, 3 आर नॉट जस्ट 1, 2, 3. ओके. या डाटाचं जे पसरणं आहे, ते पसरणं दाखवतं. आता याच्यावरती ग्राफ येत नाही बरोबर. ठीक आहे. तर जसं असेल तसं असेल. ओके. या डाटाचं पसरणं दाखवताना हा जो काही म्यू आहे, त्या म्यूच्या सोबत इथे काय असतं माहिती का? म्यू प्लस 1 स्टँडर्ड डेव्हिएशन. एक स्टँडर्ड डेव्हिएशन डिसाईड केलं जातं. डेव्हिएशन याला नाव आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे फ्लक्च्युएशन. ओके. डेव्हिएशन म्हणजे तो किती दूर गेलाय त्या पर्टिक्युलर पॉइंट पासून. ओके. तर दॅट इज कॉल्ड डेव्हिएशन. सो 1 स्टँडर्ड डेव्हिएशन, mu plus 1 standard deviation. Again, second point, mu plus 2 standard deviation. Third point, mu plus 3 standard deviation. Okay. Second point थोड़ा सा adjust करूया. Let this be first point, let this be second point, and let this be third point. ठीक है. ओके. सो 3 पॉइंट मिळाले आपल्याला. ह्या सेम पद्धतीचे 3 पॉइंट जे आहेत ते उलट्या डायरेक्शनला आहेत, या डायरेक्शनला आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने पहिला पॉइंट म्यू मायनस 1 स्टँडर्ड डेव्हिएशन, मग दुसरा पॉइंट म्यू मायनस 2 स्टँडर्ड डेव्हिएशन आणि तिसरा पॉइंट म्यू मायनस 3 स्टँडर्ड डेव्हिएशन. ठीक आहे. म्हणून तो मायनसमध्ये मायनस मध्ये येतो असं नसतं ते. मायनस करतो याच्यातून आपण. म्यू मायनस 2 स्टँडर्ड डेव्हिएशन आणि म्यू मायनस 3 स्टँडर्ड डेव्हिएशन. मधला पॉइंट जो आहे तो म्यू आहे. मग आपण जेव्हा नॉर्मल डिस्ट्रिब्युशनचा ग्राफ काढतो तेव्हा म्यू वगैरे कुठे घेतो? आपला ग्राफ काढताना आपण काय करतो? सिम्पली मधला जो पॉइंट आहे तो 0 घेतो. म्यू जर 0 झाला तर हा काय असणार आहे? 1 असणार. हा काय असणार? 2 असणार आणि हा काय असणार? 3 असणार. ठीक आहे. या ठिकाणी इकडं -1, दिस इज -2, -3 या पद्धतीने डाटा असेल. ठीक आहे. दिस इज अवर 0 आणि आपला ग्राफ नॉर्मल डिस्ट्रिब्युशनचा. सो धिस थिंग, हा जो ग्राफ आहे तो कुठून आला? या ग्राफ पासून. हा जो काही ग्राफ दिसतो तुम्हाला, या ग्राफ पासून तो ग्राफ आलेला आहे. ओके. सो हा स्टँडर्डाइज नव्हता. हा एक्स साठीचा होता किंवा मी तुम्हाला इथं कुठेतरी दाखवलं होतं, की या ठिकाणी आपण मगाशीच्या ह्याच्यामध्ये होता. लेट दिस बी एक्स. ह्याला एक्स मानला होता. ओके. सो आता हा जो काही एक्स होता, या एक्सला कन्व्हर्ट करून हा जो काही एक्स होता, या एक्सला कन्व्हर्ट करून मी स्टँडर्ड गोष्टी मध्ये आणल्या. ती स्टँडर्ड गोष्ट म्हणजे झेड. ओके. झेड इज स्टँडर्ड random variable. This is random variable, but standard random variable. Whereas this x is just random variable. स्टँडर्ड रँडम व्हेरिएबल मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या 1 to 100 और 0 to 1 अशा फ्लक्च्युएट होतात. ओके. हे काही द्यायलाच नको. फक्त एवढं लक्षात ठेवा, झेड इज स्टँडर्ड रँडम व्हेरिएबल, एक्स इज जस्ट अ रँडम व्हेरिएबल. एक्स म्हणजे कोणीही काहीही असू शकतो. झेड झेड स्कोर म्हणल्यानंतर याला झेड स्कोर पण म्हणलं जातं. इट इज कॉल्ड झेड स्कोर.
ठीक आहे. आता हा जो झेड स्कोर आहे त्यासाठीचा फॉर्म्युला आहे टू कन्व्हर्ट रॅन्डम व्हेरिएबल एक्स इन स्टँडर्ड रॅन्डम व्हेरिएबल झेड. वी हॅव फॉर्म्युला z is equal to x minus x bar upon sigma. ओके, हा फॉर्म्युला यूज करायचा आणि हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो तर कन्व्हर्ट करू शकतो. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे किंवा एक्स बार म्हणा किंवा म्यू म्हणलं तरी चालतं. और z is equal to x minus mu upon standard deviation. ठीक आहे, so this is formula to convert standard run this is the formula to convert random variable into standard random variable. मग आता तो व्हेरिएबल कन्व्हर्ट केल्यानंतर तुमची जी काही प्रोबॅबिलिटी आहे ती प्रोबॅबिलिटी या ग्राफ वरती येते. मग हा ग्राफ आपल्याला प्रोबॅबिलिटीचा आन्सर देतो. हा जो काही एरिया आहे, एरिया अंडर द कर्व, दिस इज एरिया अंडर द कर्व. ओके, सो इनडायरेक्टली एरिया अंडर द कर्व म्हणजे काय, इंटिग्रेशन. दिस इज इंटिग्रेशन ऑफ हे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. दिस इज इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, याला पीएमएफ म्हणतात, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. खूप गोष्टी आपल्याला नाही आहेत, बायपास केलेल्या आहेत, त्यामुळे थोडस नवीन नवीन वाटेल. ओके, सो दिस इज फंक्शन, दिस इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा जे काही आन्सर असणार आहे आपल्याला माहिती आहे. आता हे खाली जे आहेत ते लिमिट आहेत समजा, मग तुम्हाला माहिती आहे की त्याचा आन्सर काय असणार आहे, एरिया असणार, एरिया अंडर कर्व. सो एरिया कॅन नॉट बी निगेटिव्ह. सो या साईडचा जो एरिया असणार आहे निगेटिव्ह असणार नाहीये, या साईडचा एरिया पॉझिटिव्ह निगेटिव्ह असला काय प्रकारच असणार आहे, एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह. दुसरी गोष्ट, हा जो काही एरिया आहे तो एरिया नक्की काय आहे, दिस एरिया इज प्रोबॅबिलिटी. ओके, जी प्रोबॅबिलिटी बायनोमियलचा, जी प्रोबॅबिलिटी पॉइसनचा फॉर्म्युला घेऊन तुम्ही कॅल्क्युलेट करता, इथं ती प्रोबॅबिलिटी विदाउट फॉर्म्युला मिळते आपल्याला. ओके, सो या ठिकाणी हा जो काही सगळा आतला भाग आहे, हा कशाचा भाग आहे, हा प्रोबॅबिलिटीचा. मग तुम्हाला काय दिलं जातं, झेड स्कोर म्हणून एक टेबल असतो, पूर्ण मोठा चार्ट असतो झेड स्कोर. ठीक आहे, अं, हम्म, दिसत असेल बघा. तर या पद्धतीने हे पण काय झालं, हा चार्ट आहे तो झेड स्कोअरचा. ठीक आहे, हे काय आपल्याला बघायचं नाही, तुम्हाला ही व्हॅल्यू दिलेली असते. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं असतं, इथं जे काही दिसतं पहिल्या कॉलम मध्ये त्या झेडच्या व्हॅल्यू आहेत. मग त्याच्यावरून आलेल्या एरियाच्या व्हॅल्यू आहेत त्या, हे तुम्हाला दिलेलं असतं. आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही चार्ट आहे तो या पद्धतीने, तो ग्राफ या पद्धतीने असणार आहे. इकडच्या साईडला राईट साईडला पॉझिटिव्ह झेड स्कोर आहेत, लेफ्ट साईडला निगेटिव्ह झेड स्कोर आहे. ओके, आणि या ठिकाणी स्टँडर्ड डेविएशन एस ने दाखवलेलं आहे. सो एक्स बार प्लस एस, एक्स बार प्लस 2s, एक्स बार प्लस 3s या पद्धतीने दाखवलं आहे. इकडे एक्स बार मायनस एस, एक्स बार मायनस 2s या पद्धतीने दाखवलेलं आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला, पहिला जो टप्पा आहे तो 34 म्हणजे 68% असतो. ठीक आहे, ओके, हा जो पहिला पॅच आहे तो पहिला पॅच 68% आहे, म्हणजे 0.68 एरिया त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. दुसरा जो पॅच आहे, दोन स्टँडर्ड डेविएशन म्हणजे टोटल किती स्टँडर्ड डेविएशन झाले इथं, 4 स्टँडर्ड डेविएशन. ओके, इथे किती झाले, 2 स्टँडर्ड डेविएशन. ठीक आहे, आणि या ठिकाणी 6 स्टँडर्ड डेविएशन. 6 स्टँडर्ड डेविएशन म्हणजे 99.7%. 4 स्टँडर्ड डेविएशन म्हणजे 0.95 म्हणजे 95%. आणि 2 स्टँडर्ड डेविएशन म्हणजे 68% डाटा त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो किंवा डाटा त्याच्यामध्ये दाखवला जातो. ओके, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये डाटा इंटरप्रिट केला जातो. ओके, आता या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा आन्सर किंवा एखादा डाटा जेव्हा दिला जातो तेव्हा कशा पद्धतीने दाखवलं जातं बघा. आपल्याला काय टेबलच्या एंट्रीज किंवा टेबलचा हे बघण्याची गरज नाही, जस्ट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, इथे तुम्हाला आणखी क्लिअर कळेल. 34%, मग पुढे ऍड झालेला डाटा आहे तो 13.5%, मग 2.35 रिमेनिंग डाटा, अशा पद्धतीने तो डाटा आहे.
आणि मग यातून आपण आपला आन्सर प्रेडिक्ट करू शकतो, आपला आन्सर आपण सांगू शकतो. ठीक आहे. सो आपण आपल्याला जी काही दिलेली गोष्ट आहे, आपल्याला दिलेला जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन याच्यामध्ये कन्व्हर्ट करायचा आहे आणि त्याचा आन्सर एक्सप्रेस करायचा आहे. मग आता आपण एक क्वेश्चन बघूयात, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल. आणि मग आपण ठीक आहे. सो लेट्स सॉल्व अ क्वेश्चन. ओके. तर माझ्याकडे इथं 3 केसेस असलेला क्वेश्चन आहे. 3 किंवा 2 केस काहीतरी आहेत, किंवा एक आधी सिंपल क्वेश्चन घेऊया. ओके. क्वेश्चन 1. Student of class were given an aptitude state, a test. Student given an aptitude test. Okay. Their marks were found to be normal. हे दिलेलं असतं आपल्याला, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. मार्क्स फॉलोज. मार्क्स म्हणजे स्कोर आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. विथ मीन दिला जातो किंवा नाही दिला तर आपल्याला फाइंड आउट करायचं. विथ मीन 16 अँड स्टँडर्ड डेविएशन 5. ठीक आहे. म्हणजे स्टँडर्ड डेविएशन 5. 65 असं झालं ते पुढे. मग हा डाटा बघा, आता हे मी तुम्हाला 2 ग्राफ काढून दाखवतो. एक नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा स्टँडर्ड ग्राफ आणि दुसरा हेच नंबर वापरून नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या ग्राफला आपल्या अंडरस्टँडिंगसाठी थोडासा कन्व्हर्ट करा. ओके. हे विदाउट स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएबल. ठीक आहे. साध्या व्हेरिएबल मध्ये पण तो ग्राफ इंटरप्रिट करता येतो. तो कसा ते पण बघूयात आपण 2 गोष्टी. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट स्कोर मोर दॅन 60 मार्क? क्वेश्चन काय आहे? पर्सेंटेज ऑफ स्टुडंट म्हणजे प्रोबॅबिलिटी विचारली. स्कोर मोर दॅन, हे ऍटलिस्ट आणि ऍटमोस्ट पेक्षा वेगळं आहे. ऍटलिस्ट ऍटमोस्ट मध्ये इक्वल टू पण असते, ते इक्वल टू नाही. मोर दॅन म्हणलं, डायरेक्ट मोर दॅन 60 मार्क्स. आता यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये काही गोष्टी दिलेल्या असतात. या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये आपल्याला त्या बाकीच्या गोष्टींची गरज नाही, पण एरिया दिला जातो. एरिया ऑफ 2 इज इक्वल टू 0.2772. म्हणजे काय असतं? एरिया ऑफ 2 म्हणल्यानंतर हा तुमचा ग्राफ आहे. या ग्राफ मध्ये इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे. एरिया ऑफ 2 म्हणजे काय असतं माहिती का? झेड इज इक्वल टू असतं हे. एरिया ऑफ झेड इज इक्वल टू 2 असते ते. ठीक आहे. झेड इक्वल टू 2 असताना किती एरिया फिट होतो? मग झेड इज इक्वल टू 2 ची ही लाईन आहे ना. ठीक आहे. मग नेमका कुठला एरिया दिलाय हा? तर एरिया ऑलवेज फ्रॉम 0 टू असतो. 0 पासूनचा एरिया आपल्याला दिलेला असतो या ठिकाणी. ठीक आहे. 0 पासूनचा एरिया आपल्याला इथे दिलेला असतो, म्हणजे हा मधला एरिया दिला. सो एरिया ऑफ झेड इज इक्वल टू 2 म्हणजे हा. आता सपोज आपल्याला क्वेश्चन असा आहे, मोर दॅन 2 म्हणलंय. ठीक आहे. मोर दॅन 2 इथं तो 2 झेड स्कोर आहे. झेड इज इक्वल टू 2 आलाय. तुमचा स्कोर इथं जसं म्हणलं की मोर दॅन किती मार्क? 60 मार्क्स म्हणलं. सो तुमचा स्कोर काय आहे? एक्स इज इक्वल टू 60 आहे. तुम्हाला एक्स 60 असताना झेड ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. ती जी काही झेड ची व्हॅल्यू असेल त्याला मोर दॅन आपण लिहिणार. ठीक आहे. मोर दॅन दॅट व्हॅल्यू. मग या ठिकाणी तो काढणार कसा ते बघूयात आपण. मग आता इथं मोर दॅन समथिंग म्हणलंय, मोर दॅन 2 म्हणलं किंवा मोर दॅन 60 म्हणलं, आणि समजा 60 ची व्हॅल्यू 2 येत असेल झेड ची व्हॅल्यू. सो मोर दॅन 2 झाला. मोर दॅन 2 म्हणल्यानंतर हा पिंक रिजन येईल का तिथं? ऑफकोर्स नाही. तुमचा आन्सर पिंक रिजन मध्ये असणार नाही. So तुमचा आन्सर जे असेल ते ह्या ग्रीन रिजन मध्ये असेल. मोर दॅन 2 म्हणजे हे आन्सर आहे तुमचं. मग हे आन्सर कुठून मिळणार आपल्याला? पहिलं जे आन्सर आहे ते कुठलं आहे? एरिया ऑफ झेड इज इक्वल टू 2 आहे. तुम्हाला काय पाहिजे? 2 पेक्षा जास्तीचं पाहिजे. लक्षात घ्या, अर्धा रिजन जो आहे ना, तो अर्धा रिजन 0.5 आहे. मग 0.5 मधून तुम्हाला हा ग्रीन रिजन काढायचा, तर काय करावं लागेल आपल्याला? इथं दिलं आपल्याला 0. काय दिलं? 4. तर सांगितलं होतं ना, 0.4772. हा T2 ची व्हॅल्यू आहे. सो टोटल किती आहे तो पार्ट? 0.5. मग तुम्हाला ग्रीन रिजन काढायचा असेल, ठीक आहे, दिस एरिया ग्रीन, आणि हा कुठला होता? तर पिंक होता. ओके. सो ग्रीन फाइंड आउट करायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? इज इक्वल टू 0.5 टोटल आहे, मायनस त्याच्यातून तुम्हाला हा पिंक वाला एरिया जो आहे, एरिया ऑफ झेड इज इक्वल टू 2, हा मायनस करावा लागेल.
मग हा ग्रीन एरिया नेमका कुठला आहे? तर ग्रीन एरिया ऑफ झेड ग्रेटर दॅन 2 आहे, मोर दॅन 2. ओके, 2 मग तो 60 असेल किंवा काय असेल, या पद्धतीने. तो आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल, ठीक आहे. तर या क्वेश्चन मध्ये, पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये काय करायचं ते बघूया. त्याला थोडं बाजूला घेतो मी. ओके, लेट्स सॉल्व दिस क्वेश्चन. मग आपण गिवन डाटा बघूयात काय काय आहे आपल्याकडं. गिवन मीन is equal to 60, standard deviation is equal to 5. We have what we have z is equal to x minus x bar upon standard deviation. तर इथे x दिलाय का तुम्हाला? दिलेला आहे x तुम्हाला, ठीक आहे. x किती दिलाय? योगायोगाने तो x 60च आहे. असं असतं का? असू शकतं. मी हा तर माझी व्हॅल्यू, आपल्या स्कोअरची पण व्हॅल्यू असू शकते ना. समजा तुमच्या क्लासमध्ये ऑन एन एव्हरेज 21 मार्क्स पडले क्लास टेस्टला, तर कोणीतरी असेल ज्याला खरंच 21 पडलेत, एक्झॅक्ट 21 पण पडलेले असतील. तसं आहे. तो या ठिकाणी x ची व्हॅल्यू 60, एक्स बार ची व्हॅल्यू पण 60 आहे. मग आपण काय करूया, z ची व्हॅल्यू काढूया. z इज इक्वल टू काय झाला, 60 मायनस 60 अपॉन 5. 60 मायनस 60 0, 0 बाय 5 इज इक्वल टू 0. z 0 असू शकतो का? ऑफकोर्स असू शकतो. का असू शकत नाही? बघा आता ग्राफ कसा आहे तो ह्याचा. ओके, दिस इज अवर ग्राफ, बेल शेप ग्राफ. याच्यामध्ये दिस इज अवर एक्स. एक्स म्हणजे कोण आहे? झेड, ठीक आहे. मग हा 0, दिस इज 1, लेट दिस बी 2, लेट दिस बी 3. मग इथं -1, -2, -3, ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलंय, व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ स्टुडंट स्कोर मोर दॅन 60 मार्क्स. 60 साठी तुम्ही व्हॅल्यू काढलीत ना, की हे झेड ची व्हॅल्यू कुठून काढली? झेड ची व्हॅल्यू का काढायची आणि कुठून काढायची? ऍट एक्स इज इक्वल टू 60, झेड इज इक्वल टू, so z is equal to 0 किती आला? ऍट x इज इक्वल टू 60, z इज इक्वल टू 0. x 60 असताना z 0 आहे. x हा आपला रॅन्डम व्हेरिएबल आहे. मग हा कोण आहे? हा स्टँडर्ड रॅन्डम व्हेरिएबल. हा या लाईन वरचा पिंक मधला आहे तो, ठीक आहे. ओके, असं तर तो पिंक मधला आहे. मग आता या ठिकाणी आपण कशावरून काढणार? या झेड स्कोर वरून काढणार. झेड इज इक्वल टू 0. कुठे 0? बघा या ठिकाणी इथे 0 आहे, ठीक आहे. हा 0 पॉईंट आहे. 0 पॉईंट पासून आपण व्हॅल्यूज घेणार. 0 पॉईंट पासून आपला ग्राफ येणार. आपल्याला काही गरजच नाही आता कशाची. 0 पॉईंट पासून ग्राफ येत असेल, अगदी सोपं आहे. हा तुमचा ग्राफ असणार आहे. मोर दॅन 60 मार्क्स स्कोर केलेले स्टुडंट किती आहेत? एवढे सगळे स्टुडंट. हा सगळा पट्टा म्हणजे कितीच आहे? 0 पॉईंट. डायरेक्ट आन्सर मिळाला आपल्याला, झेड इज इक्वल टू 0. किती सोपं आहे बघ. तर काय सांगू शकतो आपण, म्हणजे आपल्याला काढून पण दाखवावं लागेल. हिअर probability of x is greater than or equal to 60 is equal to probability of x greater than 60, म्हणजे z काय आहे? z is greater than 0, ठीक आहे. z साठी 0, x साठी 60. हे इम्पॉर्टंट आहे. ओके, लक्षात ठेवा, ठीक आहे. मोर दॅन 60 मार्क्स, सो इज इक्वल टू कसं कसं असेल मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ, हे थोडस लक्ष देण्यात. झेड कुठून कुठपर्यंत? 0 पासून. 0 पेक्षा कसा आहे तो? मोठा आहे, ठीक आहे. 0 पासून स्टार्ट झाला, 0 पेक्षा मोठा पण आहे. ओके, कन्फ्यूज अशी करायचं, ठीक आहे. आणि कुठपर्यंत आहे? तो इन्फिनिटीला जाऊन टच होत आहे, अप टू इन्फिनिटी, ठीक आहे. एवढं रिजन आहे ते रिजन किती आहे? 0.5. आपल्याला माहिती, आपल्याला ह्याच्यासाठी काय चार्जची गरज नाही. दिस होल रिजन इज 0.5. मग आन्सर काय लिहिणार? देअरफॉर द प्रोबॅबिलिटी बनायचा पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स म्हणूया.
Therefore, percentage of students scored more than 60 is equal to 50%. 0.5 म्हणजे काय? 50%. एवढा साधा सोपा आहे. ओके, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. बघा क्वेश्चन, एक मिनिट, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हो तर मी सरळ करतो. ओके, take a minute and have a look at this question. ओके, तर थोडं पुढे जाऊयात. सेकंड क्वेश्चन आपला करूयात आणि मग मला होल आयडिया येईल. ओके, सॅम्पल ऑफ 1000 cases, the mean of a certain test is 14. बघा मीन किती आहे? 1000 cases आहेत. मीन 14 आहे. ठीक आहे. And standard deviation is 2.5. The standard deviation is 2.5. Okay. Assuming the distribution is normal, distribution to be normal, first दोन क्वेश्चन दिले. How many students score between 12 and 15? ठीक है. Okay. How many students score between 12 and 15? Question mark. हा काल ऑफलाईन पण भेटला होता. Exactly. How many students Score above 18. ओके. ह्याच्यात काही जीवन डाटा दिलेला आहे. क्वेश्चन मध्येच असतो तो. आणि हे तुमचा आन्सर असेल. एरिया ऑफ 0.8 is equal to 0.2881. Area of 0.4 is equal to 0.1554. म्हणजे ह्या probabilities आहे. Area of 1.6 is equal to 0.44. ठीक आहे. So let's see solution. बघा आता दोन सब क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. जी माहिती दिली आहे ती गिवन डाटा बघूयात आपल्याकडे. गिवन n is equal to किती आहे? 1000 केसेस आहेत. त्याचा काही संबंध येत नाही तसा. ओके, पण हाऊ मेनी स्टुडंट्स म्हणलेलं आहे. मग त्या ठिकाणी n ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. 1000 केसेस. 1000 स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. आपल्याला फायनल आन्सर काढताना हे लागतं. प्रोबॅबिलिटीला n ने मल्टिप्लाय केलं की नंबर ऑफ थिंग्स मिळतात, नंबर ऑफ स्टुडंट्स मिळतात. त्यानंतर म्यू इज इक्वल टू 14. स्टँडर्ड डेविएशन सिग्मा इज इक्वल टू 2.5. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन इज नॉर्मल. ओके. सो आता या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टीचा एक ग्राफ शेजारी काढून दाखवतो. तो ग्राफ तुमच्या आन्सरचा ग्राफ नाही आहे, पण हा ग्राफ त्याचे काय डिस्ट्रीब्युशन आहे. ऍक्च्युअल कसं आठवतं. ओके. तर याच्यामध्ये इथं म्यू आहे. म्यू इज इक्वल टू 14 आहे. 14 प्लस 1 स्टँडर्ड डेविएशन.
म्हणजे 14 प्लस 1 स्टँडर्ड डेविएशन म्हणजे 16 पॉईंट झाले. 16.5 प्लस 2 स्टँडर्ड डेविएशन 14 मध्ये 5 मिक्स करणं 19 सेकंड. ठीक आहे. 14 प्लस 5 प्लस 3 स्टँडर्ड डेविएशन म्हणल्यानंतर 5 7.5 14 प्लस 7.5 म्हणजे 21.5. हा एक्स काढतोय आपण. एक्स इथे लक्षात, दिस इज नॉट झेड. आपल्याला झेड काढायचंय, पण मी तुमच्या लक्षात यावं नक्की काय घडतंय. तर प्रत्येकासाठी डायग्राम डिफरंट असू शकते, प्रत्येक क्वेश्चन साठी. मायनसच्या व्हॅल्यू काय काय येतात बघा. ओके. 14 मधून 2.5 कट झाले म्हणजे काय आहे ना, 11.5 मायनस येतील का, तर नाही. फक्त 14 मायनस 2.5, मग 14 मायनस 5. 14 मायनस 5 किती येतं, 14 मधून 5 गेले 9 येतं. आणि 14 मायनस 7.5 6.5. हा कसला स्कोर आहे माहिती का, दिस इज एक्स स्कोर. या एक्सचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतोय, स्टँडर्ड मध्ये. कारण तुमच्याकडे झेडच्या ज्या व्हॅल्यू आहेत, झेडच्या व्हॅल्यूवरून एरिया दिलाय. तुम्हाला हा एरिया दिला नाहीये, एरिया ऑफ 11.5. हे नाही, असे चार्ट लाखो करोडो चार्ट तयार करावे लागते. तुम्हाला एरिया दिलेला आहे, या 11.5 ला झेडची व्हॅल्यू जी येते त्या व्हॅल्यूचा एरिया दिलेला आहे. ठीक आहे. तो काय म्हणूयात आपण, लेट्स स्टँडर्डाइज or let's normalize the variable. ठीक आहे. random variable. Okay. At x is equal to x कॅपिटल काढा. At x is equal to किती आहे, आपल्याकडे 3 व्हॅल्यू आहे. कुठल्या 12 15 आणि 18. At x is equal to 12. At x is equal to 15. At x is equal to 18. हवं तर तुम्ही चार्ट करू शकता. ठीक आहे, सिंपल चार्ट याचा मांडू शकता. ओके, काय हरकत नाही चार्ट केला तरी, पण चार्टच करतो. रॅन्डम व्हेरिएबल एक्स, फॉर्म्युला कॅल्क्युलेशन. फॉर्म्युला काय आहे, झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार अपॉन स्टँडर्ड डेविएशन अँड झेड. ओके, सो तिन्ही व्हॅल्यू. पहिली व्हॅल्यू काय आहे, रॅन्डम व्हेरिएबल किती आपला 12, त्यानंतर 15 आणि त्यानंतर 18. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. झेड इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू आहे 12 मायनस एक्स बार किती आहे 14 अपॉन 2.5. हे पटपट कॅल्क्युलेशन करून कोणीतरी सांगा या व्हॅल्यूज. झेड इज इक्वल टू 15 मायनस 14 अपॉन 2.5 आणि झेड इज इक्वल टू 18 मायनस 14 अपॉन 2.5. फायनल झेडच्या ज्या व्हॅल्यू येतात त्या काय येतात बघा. पहिली व्हॅल्यू मायनस 0.8. झेडची व्हॅल्यू 15 असताना या ठिकाणी व्हॅल्यू 0.4 येते. अँड ॲट द 18 and x is equal to 18 या ठिकाणी व्हॅल्यू 0.6 येते. ठीक आहे, तर या 3 व्हॅल्यू येतात. ओके, बघा आता तुम्हाला जे स्कोर दिलेत ते बरोबर त्या 3 व्हॅल्यूचे दिलेत, पण इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. काही फरक पडत नाही, मायनस आणि प्लस एरिया दोन्ही ठिकाणी कसा असणार आहे, सेम असणार आहे. आज ग्राफिक सिमेट्रिक. ओके, 0.8 म्हणजेच कोणाची मायनस 0.8 म्हणजेच काय, दिस इज इक्विव्हॅलंट टू 0.8. वाय, ॲज ग्राफ इज सिमेट्रिक. अगदी सुरुवातीला मी तुम्हाला जेव्हा आन्सर दिले बोर्डवरती तेव्हा सगळं डिटेल लिहून दिलेलं आहे. तर या पद्धतीने चार्ट करायचं आहे. ठीक आहे, अगदी सोपं होईल हा चार्ट करा. ओके, सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आता, आन्सर्स. आपला पहिला जो होता तो आपण ह्या व्हॅल्यू काढल्या. नाव ए, स्टुडंट स्कोअर बिटवीन
12 and 15. Okay, that is probability of x. If x is equal to 12 to x is equal to 15, that is probability of x is equal to 12 to x is equal to 15. 12 पेक्षा मोठा 15 पेक्षा लहान फ्रॉम 12 टू असं म्हणलं. या पद्धतीने झालं ते. ठीक आहे. मग हीच गोष्ट इक्विव्हॅलंट झेड मध्ये किती येते? इज इक्विव्हॅलंट टू झेड इज इक्वल टू 12 साठी काय आहे? -0.8 टू z is equal to 15 साठी किती आहे? 0.4. so equivalent काय झालं? probability of -0.8 x नाही, आता x च्या जागी काय येणार? झेड. झेड काढतोय आपण. स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू 15 च्या ऐवजी किती येणार आहे? 0.4. So तुमचा ग्राफ हा या गोष्टीसाठीचा असणार आहे. बघा आता ग्राफ कसा असेल. ओके, या ग्राफ मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कुठे कुठे आहेत बघा. इथं 1 1 -2 2 -3 and 2. ठीक आहे. -1 -3 3 1 2 3. This is our 0. ओके, पहिली व्हॅल्यू कुठे आहे? -0.8 पासून 0.4 पर्यंत. सो वेअर इज -0.8? -1 आहे, -5 आहे इथं. इथं -0.8 कुठेतरी असेल. आपण लाईन देऊया. 2 किती आहे? 0.4. सो याच्या हाफ सेंटर म्हणजे ऑलमोस्ट इथं कुठेतरी 0.4 असेल. हे जे काय मधला एरिया आहे, हा एरिया आपल्याला काढायचा. तर या एरियामध्ये पुन्हा 2 एरिया आहेत. मी दोन्ही एरिया मार्क करतो. हा एरिया प्लस हा एरिया. ठीक आहे. हा एरिया आहे कुठला? दोन्ही एरिया कुठले आहेत ते दाखवूयात आपण. हा आहे -0.8 चा आणि हा आहे 0.4 चा. ओके, सो दिस इज युअर डायग्राम फॉर आन्सर. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? therefore probability of z is greater than or equal to -0.8 and smaller than or equal to 0.4 is equal to. आता आपल्याला माहिती आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ z इज इक्वल टू -0.8 ही जी काय प्रोबॅबिलिटी आहे 0.8 पासून 0 पर्यंत हे मधलं अंतर असणार आहे. सो या प्रोबॅबिलिटीचा आन्सर म्हणजेच एरियाचा आन्सर. याला प्रोबॅबिलिटी मांडण्यापेक्षा मी एरिया मांडतो. ठीक आहे. इज इक्वल टू एरिया ऑफ असतं. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? एरिया. यालाच लिहितो एरिया. इथं करण्यापेक्षा मी इथंच करतो एरिया. याला प्रोबॅबिलिटी म्हणजे काय आहे? एरिया. ठीक आहे. हे दोन्ही मिळून झाल्या. सेपरेट सेपरेट दाखवलं तर एरिया ऑफ -0.8 आणि हा एरिया ऑफ 0.4 आहे. हा दोन्ही मिळून एरिया ऑफ -0.8 प्लस एरिया ऑफ 0.4. मग आपल्याला याचे आन्सर दिले. एरिया ऑफ -0.8 म्हणजे 0.8 चा एरिया. दोन्ही सेम असणार आहेत. ठीक आहे. तो किती आहे? 0.8 चा एरिया क्वेश्चन मध्ये दिला आपल्याला 0.2881. 0.2881 प्लस एरिया ऑफ 0.4 हा पण दिलेला आपल्याला क्वेश्चन मध्ये 0.4 0.1552 0.1552. Therefore, probability of or percentage of समोर student scored between z is equal to -0.8 म्हणजे काय? 12 to 15 is equal to हे आहे. त्यांची ऍडिशन किती येते बघा. दोघांची ऍडिशन केली तर 0.443 पॉइंट. So probability of 12 x is greater than 12 and smaller than 15.
ही प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळाली 0.4435. पर्सेंटेज मध्ये काढलं तरी 44.35. नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू काय असेल, दिस पर्सेंटेज म्हणजे किती, 44.35 पर्सेंटेज आहेत ना, 44.35% ऑफ 1000. ओके, नंबर ऑफ स्टुडंट 1000 आहेत आणि 1000 44.35 divided by 100 or 0.4435 into 1000. ओके, सो जे काही आन्सर मिळतं 443.5. स्टुडंट ते हाफ असणार नाहीये, लक्षात घ्या. ओके, पेन्सिलचं चार्जिंग संपलंय. सो स्टुडंट काही हाफ असणार नाहीत. 443 जे आहे, 443.5 या गोष्टीला आपण काय करणार, चेंज करून, ही गोष्ट चेंज म्हणजे आपण काय करूया, त्याला इक्विव्हॅलन्स दाखवून त्याला अप्रॉक्सिमेशनने 444 करणार. सो 444 स्टुडंट. सो सेम पद्धतीने काय असणार आहे, जसं हे दाखवलं, जसं ही डायग्राम आली, तशाच पद्धतीने पुढची डायग्राम असणार आहे. पुढचं काय आहे, मोर देन 18 म्हणलं. मोर देन 18 म्हणजे मोर देन 1.6. सो याच्यावरती मोर देन 1.6. आता इथं मोर देन 1.6 म्हणजे किती, 1.6 आहे 0.4452. आता लक्षात घ्या, 1.6 हा 0.4452 म्हणजे 0 to 1.6 आहे. मग आपल्याला मोर देन 1.6 पाहिजे म्हणजे काय करणार, 0.5 मधून 1.6 ची जे काही व्हॅल्यू आहे 0.4452 हे मायनस करणार. मायनस केल्यानंतर जे काही आपल्याकडे आन्सर राहील, त्या आन्सर म्हणजे ती प्रोबॅबिलिटी झाली. ती किती येते माहिती का, 0.0548. आणि मग काय करणार तुम्ही, 0.0548 ला मल्टिप्लाय करणार. कशाने मल्टिप्लाय करणार, 1000 ने. यू विल गेट 54.8 मिळतं. That is 55 students. Number of students 55. सो या पद्धतीने आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. मी तुम्हाला हे पाठवतो आणि त्याचा आन्सर कोणीतरी पाठवेल. अजून काल आम्ही क्लासरूम मध्ये पण सॉल्व्ह केलं होतं. ओके, सो ठीक आहे. रेकॉर्डिंग तर आहेच, रेकॉर्डिंग मधून पण पाहाल. ओके, प्रेझेंटेशन आणि रेकॉर्डिंग दोन्ही स्टॉप करतो. तर